आज आहे मटन बिर्याणी. मटनची बिर्याणी. मटन बिर्याणी म्हणतात, मटन बिर्याणी झाली ना. आता ह्याला किती चिकन मटन आहे? 3 पाव मटन आहे. तर ह्याला का नाही आधी मॅग्नेट करून ठेवायचं आपल्याला. थोडासा हळद घालून घेऊया, मग त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार, मिरचू चांगलं आपलं हे आपलं घरगुती मसालाच आहे त्याच्यामुळं का मस्तपैकी. आणि मटन बिर्याणीमध्ये ना मिरचू जास्त घालायला पाहिजे बरं का, कारण का नाही भातामध्ये तिखट कमी लागते म्हणून थोडं जास्त घालायचं. आणि अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना लगेच धुवून ठेवलेला आहे. मॅग्नेट करताना हे सगळं घालून मॅग्नेट करायचं बरं का. आणि थोडंसं तेल आपलं असं छान तेल घालून घ्यायचं आणि मस्त त्याला मॅग्नेट करण्यासाठी छान असं हे असं मॅग्नेट करायचं. फ्रेंड्स, माझी बायको चुली पेटवली आणि चुलीवर त्याच्यात मॅग्नेट केलं दही घालायचं. थोडीशी दही नव्हती माझ्याकडं, मी आता माझ्या मुलांना लावून मी आता मॅग्नेट टाकायचं. हे अद्रक टमाटर आणि कांदा पेस्ट हे मॅग्नेट केलेलं चिकन पूर्ण ह्याच्यामध्ये. चिकन नाही, मटन आहे. सॉरी, मटन. आता बघा बिर्याणी केल्यावर तर लई पाणी सुटतं. मटन घेतलं, तांदूळ. आता आपले खडे मसाले, साजिरा, विलायची, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता, काली मिरची. थोडं ऍड करायचं, मीठ. त्याला शिजायला ठेवली आता बिर्याणी. तांदूळ थोडं म्हणताना थोडंसं लई मऊ नाही, 50% शिजवायचं तांदूळ, लई शिजवायचं नाही. एक मिनिट. चांगलं तूप घालून पुन्हा आपलं हे राईस घालून घ्यायचं. ह्याला बघा 50%च असं झालं बरं का. हो का, हे लई मऊ बी नाही, लई घट नाही, असंच. पुन्हा चला हे मटन पीस घालून घेऊया. असे सगळं आपण का नाही थोडं थोडं, एक लेअर भात आपलं तांदळाचा आणि एक लेअर मटनचा असं घालून. उरलेला तांदूळ नाही, ते तांदूळ आहे. घालून सगळं उरलेलं म्हणलं. कांदा तळलेला आपण असं मस्त क्रिस्पी करून घेतलेला कांदा त्याच्यातून येतो मस्त. एवढं बघा मस्त भरपूर. बिर्याणीमध्ये ना एक मेन चीज आहे, पुदिना आणि कोथिंबीर. हे घातलं ना असं वास भारी येतो आणि टेस्ट पण छान लागते बरं का. पुदिना आणि कोथिंबीरला कधीच कमी करायचं नाही. आणि ह्याच्यानंतर घीला बी कधीच कमी करायचं नाही. हे बी असं मस्त घालायचं. बिर्याणी दमला ठेवायचं बरं का. बिर्याणी दम खाल्ली तरच चांगली बिर्याणी येते. मस्त दम मध्येच तर चांगलं राहते बिर्याणीमध्ये. जरा ठेवावं लागेल. हे काय आहे का जमान्याचं वाटतं तुझ्याकडं? हा, जमान्याचं आहे. कारण हे बिर्याणीचं कुठं साईडला वाफ जाऊ नये, चांगली आपली दम खावा बिर्याणी, त्याच्यामुळे असं वजन ठेवायचं. बिर्याणी दम खाल्लेली आहे.
गरम आहे का? कपडा घेते थांबा. बिर्याणी बघा. बिर्याणी. बघितलं असं आहे बघा. हो का आपलं तांदूळ बी असं मऊ सुत झाले बघा. माझ्या लिकीला देते आता मी. हे आहे बघा बिर्याणी. कशी वाटली सांगा ही बिर्याणी. हां तुम्ही बी फ्रेंड नक्की एकदा ट्राय करा बरं. या फ्रेंड्स बिर्याणी खायला. बायको मस्त बिर्याणी बनवते हे मध्ये. बघा बिर्याणी आपली रेडी आहे. तुम्ही पण खावा बिर्याणी गरमागरम.